नमस्कार मित्रांनो, सरकारचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी फक्त स्वयंसाक्षांकित कागदावर आपण अर्ज करून दिला तरी या ठिकाणी चालणार आहे. त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. आता कोणतेही शुल्क न भरता केवळ स्वयंसाक्षांकित अर्ज लिहून संबंधित कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले आहे. सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच इतर अनेक प्रतिज्ञापत्र. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असल्याने महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्काच्या दरात 100 रुपयावरून 500 रुपये वाढ करण्यात आली आहे. पण याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसत होता. पण आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. विद्यार्थ्यांना 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. आता यानंतरच्या कुठल्याही शैक्षणिक कामाकरता म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल किंवा शैक्षणिक कार्याकरता जे जे विद्यार्थी पास होतील त्या सर्वांना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्याकरता जे जे काही आमचा महसूल विभाग प्रमाणपत्र देतात त्या प्रमाणपत्राला कुठलाही स्टॅम्प लागणार नाही, कुठलाही मुद्रांक शुल्क लागणार नाही असा निर्णय आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजींचं सरकारने घेतलेला आहे. आणि हा निर्णय शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे.